वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिवेतवे तापत्रय विनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोपाङ्गणकरदमेषु विरहन् विप्राधसे लज्जसे कृते कृतिशते मौनं विदाते सदा दास्यं गोकुलपुष्चलेषु पुरुषे स्वाम्नं नताधात्मसु प्रेमे करभ्यं सता प्रेमे अरभ्यं सता। कृष्ण गोपाल हरे जय दीन दयाल कृष्ण गोपाल जय दीन दयाल कृष्ण गोपाल तुम ही करता तुम ही कारत कर्म कृपाल कृष्ण गोपाल अजर अमर परम काया के सुख दुख समझाए अजर अमर परम काया के सुख दुख समझाए सदा सारथी शरणागत के सदा सारथी शरणागत के परम कृपाल हरि
राम के रंग में रंग गई मीरा रस खान पुरस खान हुए राम के रंग में रंग गई मीरा रस खान पुरस खान हुए से आगे बंदन को सूरदास ने दर्शती मात जसोदा ब्रजनारी मात यशोदा ब्रजनारी माखन कुसुमांची लाखोरी व्हावा मज चरण कमळ दीपवती उजळावे भाव रत्नांची महावाक्य निर्वचन सोहळा कन्हैया नगर कोटमगाव जवळजवळ 1 महिना चालू असलेला हा सोहळा या पोथीचे सर्व आदरणीय प्रातस्मरणीय त्रिदंडीयुक्त ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध आचार्य प्रवर श्री मोठे बाबांना दंडवत करून श्री गुरुजींना दंडवत प्रणाम करून या अधिष्ठानाला दंडवत प्रणाम करून या पंथ परंपरेला चालू असलेला हा सोहळा उपस्थित या ठिकाणी ज्यांची देवपूजा या ठिकाणी आलेली आहे असे आदरणीय प्रातस्मरणीय महंत श्री भिंगारकर बाबा विंचूर या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी उभारलं जवळजवळ 4-5 महिने वर्षभर ज्यांनी कष्ट घेतले ते परमार्ग सेवक प्रकाश शेठ गुगे असतील आमचे संयोजक असतील आदरणीय प्रातस्मरणीय महंत श्री कृष्णराज बाबा मराठे असतील गंगापूर आदरणीय पूजनीय महंत श्री बाल्यराज बाबा असतील माझे सन्मित्र आदरणीय पूजनीय प्रवीण दादा शेवलीकर असतील हा जो कार्यक्रम आहे ना बंधूंनो हा सगळ्यांच्या सहयोगाने नाही सगळ्यांच्या प्रयत्नाने तो हा सोहळा चालू आहे त्या सोहळ्याची महती खूप महत्वाची आहे ही जागा पवित्र होणार आहे 1 महिनाभर इथे अन्नदान असेल ज्ञानार्जन असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी प्राप्त होत आहेत पूर्णत्वाला जात आहेत प्रथमतः सर्व उपस्थित सर्व संतांना मी दंडवत प्रणाम करतो तपस्विनी माता भगिनी असतील माझे बालमित्र सर्वांना दंडवत प्रणाम प्रथमतः मी एक श्लोक उच्चारला पा बंधूंनो कर्म कुसुमांची लाखोली व्हावा मज चरण कमळे दीपवती उजळावी आणि भाव रत्नांची हा उद्धव गीतेतला श्लोक आहे बंधूंनो भगवान गोपाल कृष्ण असं सांगतायत की मला वेगळ्या फुलाची गरज नाहीये
माझ्या आयुष्यामध्ये तू सुगंधी फुलं वाहत असेल, अत्तर लावत असेल, सगळ्या गोष्टी लावत असेल, मला त्याची गरज नाहीये. तू कर्म करत असताना असे कर्म कर, असे सुगंधी कर्म कर की त्याच्यातून सुगंध येईल. श्वास नकोय, सुगंध नकोय, असं कर्म तू कर सुगंधी, आणि ते सुगंधी कर्म माझ्या चरणावर समर्पित कर. परमेश्वराचं म्हणणंच ते आहे की कर्मरूपी ते फूल मला अर्पण कर. माणसाचं जीवन हे दुःखमय आहे, पापमूळ आहे. संसाराचं वर्णन करत असताना आमच्या साधनदाता श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे की हा संसार अनित्य आहे, तो पापमूळ आहे, तो अनित्य आहे. जे तुम्ही जीवनामध्ये क्रियाकर्म करताना त्याच्यातून पापच निष्पत्ती होते. वेगळं जर तुम्हाला कर्म जीवनामध्ये निर्माण करायचं असेल, अदृष्टपर, जे तुमच्या जीवनाला पूरक राहील असं जीवन हे महत्वाचं आहे. बंधूंनो, सातारा जिल्ह्यामध्ये चंदनवंदन नावाचं एक 2 किल्ले आहेत. त्या परिसरामध्ये दुष्काळ पडलेला होता. अन्नाचा कणही शिल्लक नव्हता, अन्न भेटत नव्हतं. या चंदनवंदनच्या राजाने अन्नछत्र ठेवलं. पण त्या अन्नछत्राचा असा नियम होता की तिथे जो येईल जेवणासाठी त्यालाच अन्न भेटेल, ते अन्न बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. ते अन्नछत्र चालू होतं. तिथे आमचे साधक दंते गोपाळवास हे तपश्चर्येसाठी, आपलं जीवन व्यतीत करण्यासाठी त्या चंदनवंदनच्या त्या डोंगरावर गेलेले होते. त्यांना माहित झालं की ते अन्नछत्र चालू आहे. ते रोज यायचे तिथं. आल्यानंतर भिक्षा शब्द उच्चारायचे, भिक्षा द्या. तर तिथलच्या सेवकांना राजाने सांगितलं होतं की जो इथे जेवण त्याला अन्न द्यायचं, इतरांना अन्न द्यायचं नाही. त्यांनी सांगितलं तुम्हाला इथं जेवायचं असेल तर तुम्हाला अन्न देऊ, भिक्षा देऊ. त्या सेवकांना दंते गोपाळवास सांगायचे
बाबा हो आम्हाला विधी, आमच्या स्वामींनी आम्हाला विधी सांगितलेला आहे. ती भिक्षा आम्ही दृष्टीपोत केल्याशिवाय, ते अन्न परमेश्वराला दाखवल्याशिवाय, ते राजस असतं, तामस असतं, त्या परमेश्वराला दाखवल्याशिवाय, ते दृष्टीपोत केल्याशिवाय आम्ही अन्नाचा कणही घेत नाही. शेवटी त्या सेवकाने सांगितलं आम्हाला हे शक्य नाही, तुम्हाला आम्ही भिक्षा वाढू शकत नाही, तुम्हाला जेवायचं ते इथं जेवू शकता. एक दिवस निघून गेला. ते रोज यायचे त्या अन्नछत्रावर, त्या चंदनवंदनच्या डोंगरावरून चालत चालत त्या अन्नछत्रापर्यंत यायचे. रोज भिक्षा शब्द उच्चारायचे, भिक्षा मागायचे. ठरल्याप्रमाणे ते देत नव्हते. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. बंधूंनो, अन्नमय प्राण, प्राणमय पराक्रम आहे. तुम्हाला अन्न जर भेटलं नाही, एखाद्या गाडीमध्ये पेट्रोलच टाकलं नाही तर ती गाडी कशी चालेल? तुम्हाला अन्नच भेटलं नाही तर तुमचं शरीर कसं चालेल? शरीर तुटत गेलं, कृशपणा येत गेला, अशक्तपणा आला. 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, शेवटी अंगामध्ये त्राण राहिला नाही. दंते गोपाळदासांनी आमच्या साधनदाता श्री चक्रधर स्वामींना दंडवत केला. देवा, तर तूच चालणार आहे, तूच सगळं काही करणार आहे. कारण परमेश्वर हा सर्व जाणता असतो, सर्व त्याला माहित असतं. शेवटी आता तू ठेवील तसं मी राहील. आम्हाला विधी तर वाहिलेला आहे. या स्मृती आहेत, स्मृतीस्थळातील स्मृती आहेत. बंधूंनो, या पोथीच्या माध्यमातून तुम्हाला काय जे मिळत असेल ना, एक ऊर्जा मिळणार आहे की आपल्या पूर्वजांनी जी तपश्चर्या केली, प्राणापेक्षा, आपल्या जीवनापेक्षा आपलं धर्म महत्वाचा आहे. धर्म वाचवता कसा येईल, धर्म आपल्याला पाळता कसा येईल, या स्मृतीतून तुमच्या ते लक्षात येईल. बंधूंनो, कृश झाले, अशक्तपणा आला. शेवटी त्या कुपीमध्ये जाऊन बसले. ते सांगितलं साधनदाता, आता तूच तारणार आहेस. आणि स्मरण सुरू झालं. 2-3 दिवसात त्यांचा देह गेला. दंते गोपाळदासांचा देह गेल्यानंतर तो राजा परिभ्रमण करत होता, फिरत होता त्या राज्यामध्ये. त्या चंदनवंदनच्या दोन्ही डोंगरांच्या मधून असा लख्ख प्रकाश निघाला. त्याने पाहिलं त्या राजाने की हा लख्ख प्रकाश कुठून येतोय. सेवकांनाही सांगितलं, चला आपण त्या प्रकाशाच्या बाजूने जाऊ. जसे जसे त्या प्रकाशाच्या जवळ जायला लागले तशी तशी लुप्तता होत गेली. तो प्रकाश कमी 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 होत जिथे दंते गोपाळदासांचा देह गेला होता तिथं ती ज्योत मावळली, संपली. तिथं गेले. राजाने विचारलं, यांचा देह गेलेला आहे, पहा काय परिस्थिती आहे. आपण एवढं अन्नछत्र ठेवलं, सगळ्या गोष्टी ठेवल्या, यांचा अन्ना वाचून प्राण गेला. वैद्य बोलवले, तपासणी केली, सांगितलं अन्ना वाचून प्राण गेलेला आहे. काय करायचं? या अन्नछत्र ठेवून काय उपयोग, ज्या पात्राच्या ठिकाणीच आपल्याला अन्नदान करता आलं नाही. या अन्नछत्र बंद करा. त्या राजाने बंद करून टाकलं. आमचे असे साधक असतात. ही विचारधारा आहे बंधूंनो, ही महानुभाव संप्रदायाची विचारधारा आहे. या विचारावर आमचे सांप्रदायिक संत मंडळी ठाम असतात. आयुष्यामध्ये खूप काही कमवतो, सगळ्या गोष्टी आपण प्राप्त करतो, शून्यातून विश्व निर्माण करतो, पण आपल्यामध्ये अहंकार असतो. आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या यथास्थितीला कधीच त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. अहंकारामध्ये मनुष्य आपल्या भ्रमात राहतो, आपल्या याच्यात राहतो. कधी गुरु आपण आपल्या जीवनामध्ये करत नाही.
सोडून सारे निघुनी मानवा राहू नको तू भ्रमा मानवा राहू नको तू भ्रमा इथल्या इथे सोडून सारे निघुनी शिकणा मानवा राहू नको तू भ्रमा मानवा राहू नको तू भ्रमा सगळ्या गोष्टी प्राप्त केल्या संगीत चालू ठेवा विज्ञानाच्या साह्याने सगळ्या गोष्टी प्राप्त केल्या माणसाने जो सूर्याचा प्रकाश आहे ना तो लाईटीच्या माध्यमातून निर्माण केला या फॅनच्या माध्यमातून जी हवा आहे ही हवा निर्माण केली टीव्हीच्या साह्याने संपूर्ण जगामध्ये सगळ्या गोष्टी ज्या हालचाली होतात त्या सगळ्या माणसाला दिसतात हे सगळं प्राप्त करून सुद्धा त्याला मानसिक समाधान नाहीये बंधूंनो आज पशु पक्षी असतील सगळ्या गोष्टी असतील त्यांच्यामध्ये आत्महत्या कुणी केल्या जाते का आत्महत्या कुणी करतं का हा मनुष्यच का आत्महत्या करतो पशु पक्षी तुम्ही कुणी ऐकलं का कधी हे कुणी आत्महत्या केली आज रोजच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात की आत्महत्येच्या याने आत्महत्या केली त्याने आत्महत्या केली हे सगळ्या गोष्टी ज्या होतात ना माणसाच्या अहंकारामुळे होत असतात अर्ळक नावाचा एक राजा होता बंधूंनो मदळसा त्याची आई 7ही पुत्रांना श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणावर त्यांनी अर्पण करून टाकलं होतं आपण परमेश्वराला खूप काही देतो परमेश्वराला आपण काय देऊ शकतो परमेश्वराला आपण काय दिलं पाहिजे परमेश्वराला देण्यासाठी आपल्याकडे काय आहे आपण धनसंपदा देतो आपण वस्त्रदान करतो अन्नदान करतो सगळ्या गोष्टी करतो या मदरसेकडून एक शिकायला मिळतं की ज्याच्यावर ममत्व असतं पोटाचा गोळा असतो तो सगळ्या गोष्टी असतात मुलबाळ म्हणजे एक सगळ्यात महत्वाचं असतं ते 7ही मुलं श्री दत्तात्रय प्रभूंना त्यांनी समर्पित केलं याच्यातील जो अर्ळक असतो हा अर्ळक राजा चक्रवर्ती राजा असतो
त्याला अहंकार असतो की आपण चक्रवर्ती राजा आहे, आपल्याकडे पाईक परिवार आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला काय गरज आहे? ती मदरसा आई आपल्या पुत्र प्रेमापोटी सांगायची, बाळा तू देवाला शरण जा, देवाची तू भक्ती कर, श्री दत्तात्रय प्रभूंची तू भक्ती कर. तो ऐकत नव्हता. तो म्हणायचा माझ्याकडे एवढं साम्राज्य आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पाईक परिवार आहे, राजे आहेत, राजवाडे आहेत, राण्या आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, मला काय गरज? आईचं तो ऐकत नव्हता. शेवटी आई थकली. थकल्यानंतर सांगितलं की आज ना उद्या मी मरून जाईल, हा काही सुधरायचा नाही, अरळक काही सुधरायचा नाही. शेवटी सांगितलं, अरळका एक गोष्ट ऐकशील? एक कागद घेतला, त्या कागदावर थोडस लिखाण केलं, त्याचा ताईत बनवला आणि तो ताईत या अरळकाच्या उजव्या दंडावर बांधला आणि त्याला एक सांगितलं, बाळा ज्यावेळेस तुझे सगळे मार्ग संपतील ना, ज्यावेळेस तुला कुठलीच गोष्ट दिसणार नाही, संपून जाईल सगळं, जग संपून जाईल, माझ्या आयुष्यात काहीच राहिलं नाही, अशा ज्यावेळेस तुला वाटेल ना, त्यावेळेस हा ताईत उघड आणि त्याच्यात जे वाक्य केलेलं आहे ते आचरणात आलं. वाटलं आपण एवढे अलंकार घालतो, सगळ्या गोष्टी घालतो, एक आईचा काय अडचण आहे, बांधेल म्हटले मी, तयारी दाखवली, बांधला आईने, तो ताईत बांधला. कालांतराने आई मरण पावल्यानंतर परकीयाचं आक्रमण आलं, तुंब युद्ध झालं. युद्धामध्ये अरळक हरला, पराजय झाला, पाईक परिवार गेला, राजे राजवाडी गेले, सर्व गेलं. ज्या घोड्यावर तो होता तो घोडाही मरण पावला, शेवटी एकटाच राहिला. चालत असताना त्याचे कपडेही फाटून गेले आणि कपडे फाटल्यानंतर जो आईने ताईत बांधला होता ना उजव्या दंडावर, तो त्याला दिसला. त्यावेळेस सगळे मार्ग संपलेले होते, सगळं संपलेलं होतं त्याच्या आयुष्यामध्ये, आता काहीच राहिलं नाही. त्यावेळेस आईचे शब्द आठवले आणि तो ताईत उघडून पाहिला. बंधूंनो, त्याच्यात एकच लिहिलं होतं, तू शेवटचा, ज्यावेळेस तुझा शेवटचा क्षण येईल, सगळं संपून जाईल, त्यावेळेस तू श्री दत्तात्रय प्रभूंना शरण जा. शेवटी तुम्ही माहूरला गेला असाल, अरळका भेटी एक स्थान आहे पा, जिथे साक्षात श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन अरळकाला झालं. माणसाच्या आयुष्यामध्ये 3 ताप असतात, आधी भौतिक, आध्यात्मिक आणि आधी दैविक. या 3ही तापातून क्षणात शंभोली शंभोली म्हणून या अरळकाला 3ही ताप क्षणार्धामध्ये शंभोली शंभोली त्याला शांत करून टाकलं. आणि तो शांत होऊन गेला. तो परमेश्वराची भक्ती करू लागला. म्हणून आयुष्यामध्ये परमेश्वराची भक्ती करणं, या पोथीच्या माध्यमातून अनेक अन्य लोक येत असतील, इतर समाज, इतर धर्मातीलही लोक येत असतील. या पोथीच्या माध्यमातून त्यांना आवडी निर्माण होईल, बोध निर्माण होईल, काहीतरी या धर्मामध्ये यावं असे एक प्राप्ती होऊन जाईल, आपण गुरु करावं अशी त्यांची इच्छा होऊन जाईल. मन लागो रे, मन लागो रे रागो, मन लागो रे रागो, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे बाजी गुरु भक्ति, मन लागो रे लागो रे बाजी गुरु भक्ति. गुरु दत्ताच्या चरणी, दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु दत्ताच्या चरणी,
सत्यनामाच्या कीर्तनी प्रभू भक्तीच्या पूजन मन लागो रे लागो रे माझे जे काही करेल आयुष्यामध्ये तर गुरुच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये होऊ शकतं. जगत जेता सिकंदर होता बंधूंनो, अख्खं जग जिंकायचं होतं त्याला. एक एक देश तो जिंकत होता. जिंकता जिंकता तो भारतात आला. भारतातून राजस्थानमध्ये, राजस्थान जिंकून तो महाराष्ट्रामध्ये येणार होता. येत असताना एक संत भेटले, महात्मे भेटले. हे महंत राष्ट्र आहे, महाराष्ट्र आहे. इथे मराठी बोलल्या जाते. आज मराठी दिन आहे बंधूंनो. इथे सर्व सात्विकता आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तीर्थक्षेत्र आहेत. या राजस्थान मधून ज्यावेळेस तो महाराष्ट्रात येत होता, एक संत त्याला भेटले, जगत जेता सिकंदरला. आणि त्या संतांनी सांगितलं, तू सिकंदर आहेस, जग जिंकतोय, धनसंपदा कमवतोय, सगळं तू कमवतोय. तुझ्या जीवनामध्ये तुला जे आत्मकल्याणार्थ जे विचारधारा पाहिजे, जे जीवन मूल्य पाहिजेत ना, ते तुला त्या महाराष्ट्रामध्ये भेटेल. तू जात असताना तुला मोठं जंगल लागेल. त्या जंगलामध्ये, त्या कुपीमध्ये, त्या पर्णकुटीमध्ये एक संत राहतात. तो पायी पायी चालला होता. राजस्थानची बॉर्डर पास केली, महाराष्ट्रामध्ये आला. आल्यानंतर त्याला ती पर्णकुटी दिसली, त्या संतांची पर्णकुटी दिसली. दिसल्यानंतर त्यांनी विचारलं, मध्ये कोण आहे? ते संत बाहेर आले. आल्यानंतर त्या सिकंदरनी विचारलं, मला ओळखलं का? म्हटले, तुला ओळखायचं मला काय काम? संत म्हणतात, आम्ही परमेश्वराला ओळखतो, या जगात चालकाला आम्ही ओळखतो. तू जगत जेता सिकंदर जरी असशील तरी बोल, काय तुझं काम आहे? त्यावेळेस जगत जेता सिकंदरनी सांगितलं की मला पाणी हवंय, मला पाणी प्यायचंय. मी चालत चालत आलोय, मला दम लागलाय, मला त्रास होतोय, मला पाणी प्यायचंय.
ठीक आहे म्हटले, पाणी देतो, पण तू एक काम कर, तू हा जे सगळं जग जिंकतोय ना, ही सगळी धनसंपदा कमवतोय ना, याच्यातलं अर्ध जग मला देऊन टाक, तुला मी पाणी देईन. त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला, मी कसं काय अर्ध राज्य देऊ शकतो, फक्त एक ग्लास पाणी, या पाण्याच्या बदली मला अर्ध राज्य द्यायचं कसं शक्य आहे? नाही देणार म्हटले. त्यावेळेस ते संत त्याला म्हणतात की तुला पाणी मी देणार नाही. त्याने विचार केला, आपण जर पाणी पिलो नाही, आपण अन्न ग्रहण केलं नाही तर मरून जाऊ, या धनसंपत्तीची काय गरज? हे सगळं साम्राज्य कशासाठी? हे सगळं जे काय कमवतोय ते कशासाठी? आपल्याला जर अन्न भेटलं नाही. कोरोनाचा काळ येऊन गेला बंधूंनो, करोडो रुपये कमवून सुद्धा, करोडो रुपये खर्च करून सुद्धा आपली माणसं आपण वाचवू शकलो नाही. माझे सदभक्त आहेत नगर जिल्ह्यामध्ये, त्यांच्या मुलाला कोरोना झाला आणि झाल्यानंतर त्याला ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर वडिलांनी सांगितलं डॉक्टरला, माझा एकटाच मुलगा आहे, माझा वंश वाढवणार आहे, वंशाचा दिवा आहे, त्याला वाचवा, लाखो रुपये लागू द्या, काही अडचण नाही, लाखो रुपये खर्च करायची माझी तयारी आहे. हळूहळू त्याला त्रास वाढत गेला. डॉक्टरांनी सांगितलं याचं फुफ्फुस बदलावं लागेल, 2 कोटी रुपये लागतील. तयारी म्हटले हरकत नाही, दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करायचं, 2-3 दिवसांनी ऑपरेशन करायचं. आदल्या दिवशीच तो मरण पावला. पैशाची जुळवाजुळव केली होती, सगळं तयार झालं होतं, नाही वाचू शकले. कोरोनाच्या काळामध्ये असे अनेक लोक आहेत की त्या करोडो रुपये असताना, पैसे असताना नाही आपला जीव वाचू शकले. ते आपल्या वडिलांचं आयुष्य वाचू शकले नाही, मुलांचं आयुष्य वाचू शकले नाही, काही कामाचं ते. सिकंदरला ते संत सांगतायत, तुला पाणी हवंय, तुला अन्न हवंय ना, तू अर्ध राज्य मला देऊन टाक. शेवटी विचार केला त्याने, देऊन टाकलं तर गरजेचं आहे, अन्न मिळून जाईल, पाणी मिळून जाईल, पुढचं आयुष्य तरी मी चांगलं जगेल. सांगितलं मी अर्ध राज्य देऊन टाकतो. आता म्हटले पूर्णच राज्य देऊन टाक, अर्ध तरी कशासाठी ठेवतो? पूर्ण राज्य द्यायला तो तयार झाला. शेवटी सांगितलं, तो हा सगळा उपद्व्याप जो करतोय ना, तू खटाटोप करतोय ना, सगळ्या गोष्टी करतोय ना, आज ना उद्या ते शून्य आहे. आयुष्यात जे काय आहे ना, ते आपल्या जीवनासाठी, आपण आत्मकल्याणार्थ जे काही करू ते आपल्या जीवनाला महत्वाचं आहे. जे अधिकरण तुम्हाला सांगतायत, तुम्हाला निरूपण करतायत ना, आयुष्यामध्ये ते आपल्या उपयोगी येणार आहे. पैसा असेल, अर्का असेल, धनसंपदा असेल, बंगला असेल, गाडी असेल, कधीतरी संपणार, आयुष्य संपणार आहे. नाही कुणाचे कुणी, नाही कुणाचे कुणी. नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी.
नाही कोणाचे अंतिदातील एकल प्राण्या माझ माझ म्हणून अंतिदातील एकल प्राण्या माझ माझ म्हणून नाही नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी. आयुष्यामध्ये जे काय आहे ते इथेच राहणार आहे. सगळ्या गोष्टी माणसामध्ये आयुष्यामध्ये प्राप्त करून घेतो, शून्य होऊन जात. आज हे सगळा जो पोथीचा संच तयार झालाय ना बंधूंनो, कारण मी 4 दिवसापासून इथे आहे. प्रकाश शेठ घुगे यांनी हे सगळं त्यांच्या अर्थव्यवस्थेने सगळं उभारलं. संयोजक मंडळाने आमचे प्रवीण दादा असतील, मराठे बाबा असतील, यांनी नियोजनबद्ध सगळं निर्माण केलं. पण सेवा ही तिथे महत्वाची आहे. तुम्ही आर्थिक मदत करू शकत नाही, तुम्ही अन्नदान करू शकत नाही, पण तुम्ही शारीरिक मदत करू शकता. तुमची शारीरिक मदत इथे महत्वाची आहे. ही मदत जर तुम्ही द्याल तर तुमच्या जीवनाचं कल्याण, तुम्हाला एक तुमचा हा बँक बॅलन्स वाढून जाईल, कर्मरूपी बँक बॅलन्स वाढून जाईल. श्लोकाचा अर्थच तसा होतो, कर्म कुसुमांची लाखोली व्हावा मज चरण कमळी दीपवती उजळावी भली भावरत्नांची. वेगळं फुल नकोय, असं कर्मच तो फुलासारखं बनवून टाक की समोरच्याला ते त्या परमेश्वराला अर्पण करण्यासाठी फुलासारखं ते कर्म होऊन जाईल. आमचे प्रथम आचार्य नागदेवाचार्य यांचं देहावसान झाल्यानंतर त्यांचे पुत्र महेश्वर पंडित, वडील वारले, विधी सगळा झाला, संपन्न झाला. आमचा निम्म्याला आश्रम होता लिंबा या ठिकाणी. द्वितीय आचार्य तिथे उपस्थित होते. सगळे संत मंडळी 500-700 लोकांचा मार्ग त्या ठिकाणी उपस्थित होता. हे महेश्वर पंडित तिथे गेले, सांगितलं प्रथम आचार्य नागदेवाचार्य हे माझे वडील होते, ही माझी वडिलोपार्जित इस्टेट आहे, हा मार्ग माझा आहे, मला देऊन टाका. नसल द्यायचं त्याच्यातला हिस्सा मला द्या. सगळे स्तब्ध झाले, मार्गातले सगळे मंडळी स्तब्ध झाले. हा परमार्ग होता बंधूंनो. या सगळ्या साधकांना माहित होतं की हे महेश्वर पंडित प्रसादाचे होते. आमच्या त्या साधनदाता श्री चक्रधर स्वामींच्या त्या अंगा खांद्यावर खेळलेले होते लहानपणी. प्रसादाचे होते, यांना दुखवायचं नव्हतं. आमचा महानुभाव संप्रदाय जो भांडायला येतो ना आमच्याकडे, त्याच्याशी तो परमप्रीतीने वागतो, त्यालाही दुखवत नाही. ही परमप्रीती आमच्या साधनदाता श्री चक्रधर स्वामींनी शिकवली. हे महेश्वर पंडित भांडण्यासाठी आले होते, इष्टेने मागण्यासाठी आले होते. हा लिंब्याचा आश्रम माझा आहे, माझ्या वडिलांचा आहे, मला देऊन टाका. बाईदेव व्यास होते, सगळे होते. सांगितलं हरकत नाही, तुमची इच्छा आहे तर, पण आम्ही असा नाही देऊ शकत हा मार्ग तुम्हाला. त्या टायमाला 3 न्यायपीठ होती. एक होतं नाशिकला, एक होतं नांदेड परिसरामध्ये, आणि एक होतं मराठवाड्यामध्ये. भाईदेव व्यासांनी सांगितलं की तुम्हाला कोर्टामध्ये जावं लागेल, तुम्हाला हे भांडून घ्यावं लागेल, आम्ही असं देऊ शकत नाही परमार्ग ह्या.
ठीक आहे म्हटले, मी हा परमार्ग घेण्यासाठी जातो. जात असताना त्यांच्या सोबत अमृते मायाबास, ही अमृते जी महंती आहे याचे मूळ पुरुष अमृते मायाबास, या मायाबासांना त्यांना त्यांच्या सोबत सेवा दिली. सांगितलं प्रवासामध्ये तुम्हाला दलमजल ह्या गावाहून त्या गावात, त्या गावाहून त्या गावात. नांदेड हा परिसर खूप लांब होता. लिंबा ते नांदेड जायचंय, कोर्टामध्ये जायचंय, भांडण्यासाठी जायचंय, हा आश्रम मिळवण्यासाठी जायचंय महेश्वर पंडितांना. त्यांना व्यापार सांगितला अमृते मायाबासांना की तुम्ही जात असताना त्यांची पट्टी, त्यांचं अथरून पांघरून तुमच्या जवळ घ्यायचं, ती मात्रा तुमच्या जवळ घ्यायची, हे मोकळे चालतील. प्रवासामध्ये भिक्षा तुम्ही करायची, यांना जीव तुम्ही घालायचं, उरलेलं अन्न तुम्ही खायचं. रात्री झोपताना तुम्ही त्यांचे हातपाय दाबायचे, त्यांना झोप लागल्यानंतर तुम्ही झोपायचं, तोपर्यंत नाही झोपायचं, कारण ही प्रसादाची आहे. महेश्वर पंडित जे होते ते प्रसादाचे होते. आमच्या साधनदाता श्री चक्रधर स्वामींचा त्यांना स्पर्श झालेला होता, दुखवायचं नाही. हा सगळा विधी भाईदेवांनी त्यांना सांगितलं. द्वितीय आचार्य अमृते मायाबासांना रोजनिशी तो व्यापार सुरू झाला. सगळी मात्रा डोक्यावर अमृते मायाबासांनी घ्यायचं, प्रवासामध्ये चालायचं, भिक्षा मागायची, यांना जीव घालायचं. ते जेवल्यानंतर आपण जेवायचं, उरलेलं अन्न आपण खायचं. त्यांची पट्टी टाकायची, उठल्यानंतर त्यांची पट्टी उचलायची, तोंड धुण्यासाठी पाणी द्यायचं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. महेश्वर पंडितांनाही प्रश्न पडला, कुठल्या काळजाची हे लोक? मी भांडण्यासाठी आलेलो आहे, मी भांडण्यासाठी चाललेलो आहे, माझी सेवा करतात. मी यांना विचारतही नाही की हे जेवले की नाही जेवले, हे झोपतात की नाही हेही मला माहित नाही. मी झोपल्यानंतर हे झोपतात, मी उठण्याच्या अगोदर हे उठतात, मला तोंड धुवायला पाणी देतात. 6व्या 7व्या दिवशी त्यांनी पट्टी उचलायला सुरुवात केली. नको म्हटले, महात्म्य नको, मी कुठलं पाप करतोय? मी भांडण्यासाठी चाललेलो आहे, मी इस्टेट मागण्यासाठी चाललेलो आहे, मी कुठल्या काळजाने चाललेलो आहे? मी शेवटी भांडण्यासाठी चाललोय, मला हे पटत नाही. त्यांच्या ते पायावर लोटांगण घेतलं, सांगितलं माझं चुकतंय, आपण परत जाऊ, मला नको ही इस्टेट, मला नको ही संपत्ती. मी विष होऊन प्रवर्तलो, तुम्ही अमृत होऊन प्रवर्तलात. ते अमृते मायवास सांगितलं मला ही इस्टेट नको, माघारी गेले. अमृते मायाबासांनी सांगितलं मला आज्ञा मिळालेली आहे, तिथे पहिल्यांदा चला, नांदेडला चला, तिथे हा जो लिखाण तुम्ही घेऊन आलात तो सुपूर्त करा, आणि शेवटी हा आश्रम हा परमार्गाचा आश्रम असेल, लिंब्याचा, आणि तो परमार्गासाठी अर्पण केला. असा हा महानुभाव संप्रदाय बंधूंनो. हा महानुभाव संप्रदाय परमप्रीती शिकवतो, परस्परे परमप्रीती शिकवणारा हा महानुभाव संप्रदाय आहे. आयुष्यामध्ये परमप्रीती जर तुम्ही शिकलात, इथून एक गुण जरी घेऊन तुम्ही निघलात, या पोथीच्या माध्यमातून खूप सार्थकी पोथी होऊन जाईल. बाबांचं इतकं वय आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तरी बाबा त्यांच्या पद्धतीने खूप काही सगळं सांगतायत. या सगळ्या गोष्टी असतील, धनसंपदा असेल, पैसा असेल, शून्य आहे बंधूंनो. तुम्हाला जे काही पाहिजे ते जीवन मूल्य पाहिजे, आयुष्यामध्ये कल्याणकारी जीवन पाहिजे, आणि ते जर प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला असे सत्संग, अशा पोथ्या अटेंड करणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी
तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनुकरणात आणाल, फक्त 1 महिन्यापुरतं नकोय. तुमच्या घरी गेल्यानंतर सद्भक्त मंडळी असतील, यथार्थ तुमचं इति कर्तव्य झाल्यानंतरही तुम्हाला या परमार्गामध्ये यायचं आहे, हा परमार्ग स्वीकारायचा आहे. हे जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल ना, तर तुम्हाला साधू संतांच्या सहवासात यावं लागेल. कधी लागेल रे जीवनामध्ये तुम्हाला कल्याण करून घ्यायचं असेल, जीवनाचं सार्थकी जीवन करायचं असेल, तर त्या परमेश्वराच्या भजनाशिवाय उपयोग नाही. ते कुटुंब होतं. शेवटचा संदर्भ सांगून मी समारोपाकडे वाटचाल करणार आहे. सुरुवातच लेट झाली, थोडं 5-10 मिनिटं जास्त घ्यायची आहेत. एक कुटुंब होतं बंधूंनो, नवरा बायको होते, सुखी संसार चालू होता, कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती जीवनामध्ये, सगळ्या गोष्टी प्राप्त झालेल्या होत्या. कोणाची तरी नजर लागावी असं ते कुटुंब होतं. अचानक त्या बाईची तब्येत बिघडली. बिघडल्यानंतर दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की हिला ब्लड कॅन्सर झालाय. थोड्या दिवसाची सोबती आहे ही, हिचं जर ऑपरेशन केलं ना तर ही सुधरेल. त्याची परिस्थिती नव्हती. होता सुखी संसार, आनंदी होता, पण पैशाची कमतरता होती. शेवटी त्यांनी विचार केला आपल्याला पैसे तर जमावं लागेल, आपला संसार तर वाचवावं लागेल. आपला तुटका संसार आहे, बायकोला जर वाचवलं नाही तर आपण संपून जाऊ, आपला काय उपयोग. शेवटी तो भावाकडे गेला, सांगितलं बाळा, लहान भाऊ होता, दादा मला पैसे दे, बायकोला ब्लड कॅन्सर झालाय, डॉक्टरांनी ऑपरेशन साठी 5 लाख रुपये सांगितले, पैसे जमवू शकत नाही मी, मला उसने दे. भाऊ म्हटला पोरांची शिक्षण चालू नाही देऊ शकत. शेवटी बहिणीकडे गेला, बहिणीला सांगितलं ताई मला पैसे दे, माझा संसार मला वाचवायचा आहे. बहिणीने सांगितलं शक्य नाही दादा, आत्ताच पाईपलाईन केली, विहीर खांडली,
पैसे संपून गेले. चुलत्यांकडे गेला, नाही म्हटले. मित्रांकडे गेला, ज्यांच्या बरोबर रोज आपलं आयुष्य घालवायचा, त्यांच्यात उठणं बसणं होतं, पैसे खर्च करायचा. सांगितलं, मित्रांनो असा असा माझ्या प्रसंग आहे, मला 5 लाख रुपये पाहिजे, माझा संसार मला वाचवायचा आहे. सांगितलं, नाही देऊ शकत. सगळ्यांची दारं ठोठावले, नाही म्हणून सांगितलं. समजलं त्याला, नाही देऊ शकत पैसे कोणी. येत असताना त्या हॉस्पिटलच्या समोर एक पानटपरी होती. रोजचा त्याचा नियम होता बंधून त्या व्यक्तीचा. तो कामावर जात असताना 2.25 रुपयाचं पान खायचा आणि उरलेले 4 आणे त्या पानटपरीच्या जवळ जो भिकारी होता ना त्याच्या ताटलीमध्ये टाकायचा. भिकारी होता तो. त्याचा नित्याचा क्रम होता. 10 वर्षापासून त्याचा नित्याचा क्रम होता. शेवटी तो पानटपरीवाला येत असताना त्याचा चेहरा जरा सुकलेला दिसला. सांगितलं, दादा तुम्ही 3 दिवस झाले तुम्ही माझ्या पानटपरीवर आले नाही पान खायला. त्याने सांगितलं, बायकोला ब्लड कॅन्सर झालाय, वाचवण्यासाठी मी 5 लाख रुपये गोळा करतोय, नाही मिळाले मला. शेवटी त्या पानटपरीवाल्याने सांगितलं, ही पानटपरी मी विकतो, काही 40-50 हजार रुपये मिळून जातील, देतो मी तुम्हाला. शेवटी त्यांनी सांगितलं, नाही होऊ शकत एवढ्यात. तू म्हटला एवढाच मोठेपणा खूप झाला, एवढंच खूप झालं. शेवटी दवाखान्यात आला आणि ढसढस रडायला लागला. बायको त्या आयसीयू मध्ये पडलेली होती. तिच्याकडे पाहून म्हटलं, नाही वाचू शकत मी माझा संसार, मरून जा, मेली तरी चालेल, काय अडचण नाही, नाही पैसा मी जमवू शकत. ती बायको म्हणते मनातल्या मनात, कशाला एवढा त्रास घेता, नाही पैसे जमा होत तर सोडून द्या, हरकत नाही, काहीच अडचण नाही. नाही वाचू शकत संसार. तेवढ्या एका क्षणामध्ये एक सिस्टर पळत आली आणि सांगितलं, याच्यावर सही करा, ह्या कागदावर सही करा, तुमच्या बायकोचं ऑपरेशन ठरलेलं आहे. एका व्यक्तीने पैसे भरलेले आहेत 5 लाख रुपये. त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला, कुणी पैसे भरले, सही केली, पटकन सही केली. आणि कुणी पैसे दिले सांगा मला सिस्टर म्हटले. म्हटले, ते पहा ते समोर घोंगडं घेऊन चाललाय, माघारी फिरला होता. तो कोण होता बंधूंनो? 2.25 रुपयाचं जे पान खायचा त्या पानटपरीमध्ये आणि उरलेले 4 आणे ज्याच्या त्या भिकारीच्या ताटलीमध्ये टाकायचे. त्या भिकाऱ्याने 5 लाख रुपये भरलेले होते त्याच्या बायकोच्या ऑपरेशनचे. बंधूंनो, परमेश्वर सहाय्य करत असतो, नक्कीच करत असतो, पण आपली तेवढी श्रद्धा पाहिजे. त्या परमेश्वरावर अत्यंत श्रद्धा पाहिजे. बंधू, आयुष्यामध्ये असं कर्म करा, असं कर्म करा, त्या परमेश्वराला सुद्धा तुमच्या त्या भक्तीची कीव आली पाहिजे. कर्म कुसुमांची लाखोली, व्हावा मज चरण कमळी, दीपवती उजळावी भली भाव रत्नांची. आयुष्यामध्ये कर्मच फुलासारखं सोन्यासारखं करून टाका. सगळा समाज तुमच्याकडे पाहत राहिला पाहिजे. त्या परमेश्वराला सुद्धा त्या कर्माची दखल घेता आली पाहिजे, दखल घेतली पाहिजे. असं कर्म करा, हेच या निमित्तानं मी सांगू इच्छितो. आयुष्य सुंदर आहे बंधूंनो, खूप छान आहे. ते कसं जगावं, कशा प्रकारे जगावं, हे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला समजलं पाहिजे. आपण आयुष्याचं गटार करून टाकले, खूप धावपळ करतो, सगळ्या गोष्टी करतो, शेवटी उपयोगी काहीच येत नाही. एक नियोजनबद्ध आयुष्य जगा. आयुष्य सुंदर आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे, पाण्यासारखं आहे. फक्त ते जगण्याला शिका. जगत असताना आयुष्य आणि कर्म याच्याकडे लक्ष द्या. हेच या निमित्तानं सांगू इच्छितो. झाली सेवा श्री गुरुचरणावर मी समर्पित करतो.
आणि इथून जात असताना एक तरी गुण, चांगला गुण आयुष्यामध्ये घेऊन जा. गुणग्राहकता जीवनामध्ये ठेवा. प्रत्येकाचे गुण घ्या, अवगुण घेऊ नका. एखादी गोष्ट तुम्हाला पटली नाही, चालेल, काही अडचण नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. चांगले गुण घ्यायला शिका. कुणीच माणूस अवगुणी नसतो, त्याच्यामध्ये सुप्त असे चांगले गुण असतात, ते विकसित असतात, ते घ्यायचा प्रयत्न करा. हेच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. आणि ह्या संगीतमय प्रवचनाला हा पहिलाच प्रयोग आहे. मी प्रवचन खूप करतो बंधूंनो, पण संगीत प्रवचन हे मी पहिल्यांदाच करतोय. आणि संचही नवीन आहे. आमचे काही विचार असे आजवर काही झालेले नव्हते. विचारधारा एकच आहे. बोलण्यातून मला एकच सांगायचं असतं की तुमच्यामध्ये सुधारणा व्हावी, काहीतरी गुण घ्यावेत, आयुष्याचं कल्याण करावं, जीवनमूल्य जीवनामध्ये घ्यावं आणि जीवन हे सार्थकी करावं. हेच या निमित्तानं सांगू इच्छितो. संयोजकांना मी दंडवत प्रणाम करतो, कारण ही पोथी आपली सर्वांची आहे. आपल्या सगळ्यांच्या संयोगानं या सगळ्या गोष्टी होणार आहेत. 30 दिवस हे अतिशय सुंदर जाणार आहेत. नंतरचा काळ बाकी इथलच्या लोकांना खूप महत्वपूर्ण असेल. ही जमीन, ही जागा, हे गाव, या परिसरातील जवळजवळ 10-15 किलोमीटर जो सुगंध पसरणार आहे या पोथीचा, तो अलौकिक आहे आणि तो महत्वाचा. हे भाग्यवान लोक आहेत. म्हणून यांचे प्रथम आभार मानणं खूप गरजेचे आहे. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.